स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ हॅलोजेन्स हे आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये रिएक्शन्स ऑफ हॅलोजेन्स मध्ये फर्स्ट रिएक्शन होती आपली रिएक्शन विथ मेटल. रिएक्शन विथ मेटल. ओके, मेटल मध्ये रिएक्शन होती आपली. तो मेटल होता आपला सोडियम मेटल. ओके, हॅलोजेन्स ऑफ अरिन हॅलाइड्स. ठीक, ह्याची रिएक्शन आपण स्टडी करत होतो. रिएक्शन विथ मेटल, त्या रिएक्शनचा आपलं नेम होतो रूट्स फीडिंग रिएक्शन. ओके, नेम काय होतं आपलं रूट्स फीडिंग रिएक्शन. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आपण रिएक्शन विथ मेटल इन अल्किल हॅलाइड्स मध्ये रूट्स रिएक्शन बघितलंय आणि इथं रिएक्शन विथ अरिन हॅलाइड्स मध्ये आपण काय बघणार आहे, रूट्स फीडिंग रिएक्शन बघणार आहे. बघा लक्षात, त्यांच्यामध्ये डिफरन्स काय बघा, लक्षात घ्या. बघा काय डिफरन्स आहे रूट्स रिएक्शन मध्ये आणि रूट्स फीडिंग रिएक्शन मध्ये. बघा त्याचा आपण स्टेटमेंट काय सांगितलं होतं, फ्रेंड अल्किल हॅलाइड alkyl halide is react with aryl halides in presence of sodium metal and dry ether to give alkyl substituted benzene. ओके, ज्याला आपण काय म्हणतो होतो, आणखी अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन आपण काय म्हटलं होतं. ओके, सबस्टिट्यूटेड alkyl substituted aromatic compounds. Okay, alkyl substituted aromatic compounds. Okay, let's look. Reaction with sodium metal, it is roots feeding reaction. त्यामध्ये आपण काय स्टडी करतोय, अल्किल हॅलाइडची रिएक्शन कुणावर आहे, अरिन हॅलाइड बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मेटल आणि ड्राय ईथर यांच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. बघा मग, आणि त्या रिएक्शन आपलं नेम काय, त्या रिएक्शनला नेम काय, रूट्स फीडिंग रिएक्शन. रूट्स फीडिंग रिएक्शन मध्ये काय होतं, एक अल्किल हॅलाइड आणि एक अरिल हॅलाइड, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होत आहे. ओके, कुणा बरोबर, सोडियम मेटलच्या प्रेझेन्स मध्ये आणि ड्राय ईथरच्या प्रेझेन्स मध्ये. त्यामुळे आपल्याला अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन मिळेल, म्हणजे बेन्झीनला अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट झाला असेल. बघा रिएक्शन आपली कशी होती, अल्किल हॅलाइड RH. ओके, याला आपण काय म्हणतोय, RH म्हणजे काय, RH अल्किल हॅलाइड. ओके, RH काय येणार आहे, अल्किल हॅलाइड. याची रिएक्शन कुणावर असणार आहे, अरिन हॅलाइड. अरिन हॅलाइड दाखवा, कसं दाखवणार, बेन्झीन ड्रिंक करा. ओके, त्याला हॅलोजन टेस्ट करा, त्याला काय म्हणणार आपण, हॅलोजेन्स किंवा अरिन हॅलाइड्स. ओके, आता सोडियम मेटल घ्या, सोडियम मेटल 2Na in presence of dry ether. ओके, ड्राय ईथरच्या प्रेस मध्ये कसं होणार बघा. मग बघा त्या दोघांचं आता कॉम्बिनेशन नाही, कपलिंग होणार, लक्षात घ्या. कसं कपलिंग होणार बघा, इथला अल्किल हॅलाइड मधील हा जो बॉन्ड आहे आपला, ओके, अल्किल ग्रुप आणि हॅलोजन हा ब्रेक होत आहे, म्हणजे इथला कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक होत आहे आणि ह्या अरिल हॅलाइड्स मधील बेन्झीन रिंगला हॅलोजन अटॅच आहे, हा आपला काय अरिल हॅलाइड.
आणि ह्या अरिल हॅलाइड्स मधला काय होणार आहे, हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, बरोबर आहे, हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार आहे. आता कसं होणार, त्या दोघांचं कपलिंग करायचं आपल्याला. कसं कपलिंग होणार बघा, अल्किल हॅलाइड मधला हा आपला अल्किल ग्रुप आणि अरिल हॅलाइड मधला हा अरिल ग्रुप, बरोबर आहे. त्या दोघांचं कॉम्बिनेशन होणार. मग कसं मिळेल बघा, कॉम्बिनेशन झाल्यावरती काय मिळणार आहे प्रोडक्ट, अल्किल सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड्स, त्यालाच काय म्हणतात की अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. बघा कसं येईल, ओके, हा बेन्झीन आहे, त्याला इथं अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला आपण, बरोबर आहे. हा अल्किल ग्रुप कुठे इंट्रोड्यूस झाला, ओके, अरिल ग्रुप मध्ये, म्हणजे ह्या बेन्झीन रिंगला इंट्रोड्यूस झाला अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, हे आपलं काय, अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, हे आपलं काय, अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, लक्षात आलं का. आता मग प्लस काय येणार आहे, प्लस आणखी ही 2 सोडियम आणि ही 2 हॅलोजनचे आयटम, अरिल हॅलाइड मधला हॅलोजन आयटम X आणि अल्किल हॅलाइड मधला हॅलोजन आयटम X. ही 2 हॅलोजन कुणाला कंबाईन ना, सोडियम मेटलला कंबाईन ना, तेव्हा काय मिळेल, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaX, बरोबर आहे. काय मिळणार, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaX. ओके, हा काय आला, अल्किल बेन्झीन आला. कुणापासून, अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइडच्या कॉम्बिनेशन पासून. ओके, अल्किल बेन्झीन मिळाला. त्याच रिएक्शनला आपण काय म्हणतोय, रोझोफिटिक रिएक्शन. ओके, इथं 2 ग्रुप, अल्किल ग्रुप आणि अरिल ग्रुप एकमेकाला फिट होतात. हा अल्किल ग्रुप आहे, हा अरिल ग्रुप आहे, एकमेकाला फिट होतात, म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणलंय, रोझोफिटिक रिएक्शन. लक्षात आलं. ओके, अल्किल बेन्झीनचं फॉर्मेशन आपलं होत असतं रोझोफिटिक रिएक्शन मध्ये. ओके, आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. अल्किल हॅलाइड घेतला तुम्ही CH3Cl, बरोबर आहे. हा R म्हणजे मिथिल ग्रुप आहे आपला, X म्हणजे कोण आहे, हॅलोजन आहे. ओके, प्लस प्लस काय ना, बेन्झीन घ्या, बेन्झीन, बरोबर आहे. हा बेन्झीन, इथं काय द्या, Cl हॅलोजन, क्लोरीन घेतलाय आपण. ओके, इथं पण क्लोरीन आहे. हा अल्किल हॅलाइड, इथं कुठला आहे ना, अल्किल हॅलाइडचं नेम काय आहे ना, मिथाइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड. हा अरिल हॅलाइड आहे, ह्याचं नेम काय बघा, ह्याचं नेम काय आपलं, क्लोरोबेन्झीन. हा काय असणार, क्लोरोबेन्झीन. बेन्झीनला कोण आणायचं, क्लोरीन आणायचं. पुढे सेम असेल काय ना, 2Na, 2 सोडियमचे आयटम. परत हा काय होणार, एरोवरती ही ड्राय इथर लेस. ओके, ती विसरायचं नाही, ड्राय इथर लेस पाहिजे, त्याशिवाय आपली रिएक्ट होणार नाही. काय कसं होणार, इथला कोण ब्रेक होणार, कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होणार. इथला काय होणार, ओके, इथला हॅलोजन एरोमॅटिक रिंगचा कार्बन आणि हॅलोजन हा ब्रेक होणार. हा मिथिल ग्रुप ह्या बेन्झीन रिंगला सबस्टिट्यूट होणार, बरोबर आहे. मिथिल ग्रुप कुठे येणार आहे, बेन्झीनला फिट होणार आहे. ओके, त्यामुळे कसं मिळणार आपल्याला बघा, इथं प्रोडक्ट कसं मिळणार आपल्याला, इथं हा इथं CH3 ग्रुप चाला बेन्झीनला. ओके, याचं नेम काय आपलं, त्याला आपण काय म्हणतो असतो, बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप असेल तर बेन्झीनला मिथिल अटॅच असेल तर नेम काय आपलं, याचं नेम काय आहे आपलं, टोलिन. बेन्झीनला मिथिल ग्रुप असेल तर काय म्हणतो आपण, टोलिन असं म्हणतो, किंवा ह्याला सिंपली काय म्हणता तुम्ही, मिथाइल बेन्झीन. काय म्हणू शकता याला, मिथाइल बेन्झीन. मग हा 2 सोडियम आणि इथले 2 क्लोरीन, काय ना आपलं 2 मॉलिक्युल्स ऑफ NaCl. ओके, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaCl. ओके, इथं लक्षात आलं का, त्या बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप फिट झालाय की नाही, तर का बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप फिट झालाय, नेम आपलं काय झालं, टोलिन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, मिथाइल बेन्झीन. ओके, लक्षात आलं. त्यानंतर
नेक्स्ट आपण घेऊया, समजा तुम्ही दुसरा अल्किल ग्रुप इथे घेतला असेल, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 Br. ओके, याचं नेम काय? हा कुठला अल्किल ग्रुप आहे? इथाइल ब्रोमाइड. हा काय असणार आहे? इथाइल ब्रोमाइड. याची रिएक्शन सेम करणार तुम्ही. अरिल हॅलाइड, अल्किल हॅलाइड तर घेतलेला आहे. ओके, घ्या मग. इथं तुम्ही घेतला, समजा इथं ब्रोमीन घेतला असेल हॅलोजन तुम्ही. हा बेन्झीनला क्लोरीन अटॅच असेल तर तुम्ही काय म्हटलं होतं? क्लोरोबेन्झीन. बेन्झीनला ब्रोमीन अटॅच असेल तर काय म्हणणार? ब्रोमोबेन्झीन. बरोबर आहे. हा काय ना? ब्रोमोबेन्झीन. ओके, हा काय येणार आहे आपला? ब्रोमोबेन्झीन. ओके, प्लस बघा सेम आपलं काय येणार आहे? 2Na. ओके, ऍरोवरती काय लिहिणार? ड्राय इथर. ओके, लक्षात आलं काय होईल बघा, इथला कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा कार्बन ब्रोमीन बॉन्ड ब्रेक होणार, इथले 2 सोडियम आणि हे 2 ब्रोमीन, आपल्याला काय मिळणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ NaBr. आणि इथलं कुठला अल्किल ग्रुप आहे? इथाइल ग्रुप आहे, CH3CH2. हा काय होणार? त्या बेन्झीन रिंगला फिट होणार. ओके, हा आपल्या बेन्झीन रिंगला फिट होणार. तेवढे आपल्याला काय मिळणार आहे? अल्किल बेन्झीन मिळणार आहे. अल्किल बेन्झीन कुठला येणार? लक्षात घ्यायचं. कुठला येणार बघा? अल्किल बेन्झीन. CH2 CH3. ओके, लक्षात आलं का? ओके, बेन्झीन रिंग आहे आपली, त्याला कोण फिट झालाय? इथाइल ग्रुप CH2 CH3 प्लस काय असणार आहे आपल्या इथं? हा 2 सोडियम आणि इथला Br आणि हा एक Br, 2 ब्रोमीन 2 सोडियम, काय मिळणार? 2NaBr. ओके, याचं नेम काय? अल्किल बेन्झीन. कुठला अल्किल ग्रुप आहे? इथाइल. ओके, हा काय झाला? इथाइल. आणि परत तिथं काय लिहिणार तुम्ही? बेन्झीन. ओके, लक्षात आलं? त्याचं नेम काय लागतं? इथाइल बेन्झीन. बरोबर आहे. इथं काय झालंय बघा, रूट स्प्लिटिंग रिएक्शन मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, अल्किल ग्रुप हा अरिल ग्रुपला फिट होत असतो, म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणलंय? रूट स्प्लिटिंग रिएक्शन म्हटलंय. बरोबर आहे. ओके, ही आपण इथं स्टडी केलंय. आता त्यानंतर समजा तुम्हाला अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड न घेता दोन्ही सुद्धा अरिल हॅलाइडच दिले असतील, 2 अरिल हॅलाइड जर दिले असतील तर त्याच्यामध्ये 2 अरिल ग्रुप एकमेकाला फिट होत असतात. ओके, त्यावेळी त्या रिएक्शनला फिटिंग रिएक्शन असं म्हणायचं. लक्षात आलं? ज्यावेळी 2 अरिल हॅलाइड्स एकमेकाला कंबाईन होत असतात त्यावेळी त्या रिएक्शनला फिटिंग रिएक्शन असं म्हणायचं. लक्षात घ्या, ही फिटिंग रिएक्शन आपली कशी असणार आहे बघा. इथं मी लिहितोय आता ओनली, इथं आपण काय लिहिणार? फिटिंग रिएक्शन. ओके, हे आपलं काय असणार आहे? फिटिंग रिएक्शन असणार आहे. ओके, ही आपली फिटिंग रिएक्शन आहे. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये कसं असणार बघा. फिटिंग रिएक्शन मध्ये if coupling मध्ये कॉम्बिनेशन, if coupling of 2 aryl halides, if coupling of 2 aryl halides in presence of काय आहे ना? सोडियम मेटल and dry ether. Okay, if coupling of 2 aryl halides in presence of sodium metal and dry ether, okay, to form
diphenyl to form diphenyl त्यालाच आपण काय म्हणतो असतो आणखी बायफिनिल असं म्हणतो डायफिनिल किंवा बायफिनिल ओके ही कपलिंग ऑफ टू aryl halides in presence of sodium metal and triether to form diphenyl. This reaction is known as Keating reaction. या रिएक्शनला काय म्हणायचं ओनली Keating reaction. बघा काय म्हटलेलं आहे आपण लक्षात घ्या जरा रूट्स फिटिंग रिएक्शन आणि फिटिंग रिएक्शन यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे रूट्स फिटिंग आणि फिटिंग मध्ये ओके रूट्स फिटिंग मध्ये काय एक अल्किल हलाइड आणि एक अरिल हलाइड या दोघांचं कॉम्बिनेशन असतं बरोबर आहे आणि फिटिंग रिएक्शन मध्ये फक्त काय आपला फक्त दोन अरिल हलाइड्स तो अरिल हलाइड्स एकमेकाला कपल होत असतात म्हणजे कंबाईन होत असतात ओके सोडियम मेटल आणि डाय इथरच्या प्रेस मध्ये त्यावेळी डायफिनिल डाय म्हणजे दोन फिनिल रिंग एकमेकाला आपल्या कंबाईन होत असतात बरोबर आहे आता मग रिएक्शनला आपण बघा आपण इथं लिहूया कशी रिएक्शन येणार बघा आपली याच्यामध्ये आता ओके इथं आपण घेऊया अरिल हलाइड्स आपण इथे घेतला पर्टिक्युलर अरिल हलाइड्स समजा इथं X घेऊया जनरल टू अरिल हलाइड्स आहेत दोन अरिल हलाइड्स त्यांचं आपलं कॉम्बिनेशन झालंय कंडिशन काय कशाच्या कंडिशन आहे आपली सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ट्रायथर ओके ट्रायथरच्या प्रेस मध्ये ओके ट्रायथरच्या प्रेस मध्ये काय होणार आहे बघा हे दोन फिनिल ग्रुप्स आहेत ओके हा आपला अरिल हलाइड्स आहे अरिल हलाइड्स ओके अरिल हलाइड्स आहेत दोन अरिल हलाइड्स मधल्या जी अरोमॅटिक रिंग आहे बेंझीन रिंग आहे त्या आपल्या काय होणार आहेत एकमेकाला कंबाईन होतील बरोबर आहे त्यावेळी कसं मिळेल बघा ही दोन फिनिल रिंग्स आपल्या एकमेकाला कंबाईन होतील प्लस हे 2Na आणि ही दोन हॅलोजन काय म्हणणार आपल्या इथं 2 molecules of NaX काय म्हणणार 2 molecules of NaX ह्याचं नेम काय ना हे काय ना डायफिनिल मग ह्यालाच काय म्हणतो आपण आणखी बायफिनिल हे दोन फिनिल रिंग्स आहेत सेपरेट बेंझीन लक्षात घ्या असं तर सेपरेट बेंझीन रिंग असेल तर त्याला आपण ओके बेंझीन असं म्हणलं असतं सेपरेट रिंग नाही बेंझीन मध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन परंतु इथं दोन बेंझीन रिंग एकमेकाला कंबाईन झाल्यामुळे एक हायड्रोजन एटम आपला कमी होतो त्यावेळी इथं ग्रुप कुठला होतोय C6H5 दोन्ही रिंग मध्ये C6H5 ग्रुप असतात लक्षात घ्या या रिंग मध्ये पण C6H5 आणि ह्या रिंग मध्ये पण कोण असतो C6H5 ग्रुप असतो ओके C6H5 ग्रुपलाच काय म्हणतोय आपण फिनाइल ग्रुप असतो बरोबर आहे दोन फिनाइल रिंग एकमेकाला कंबाईन झाला काय ना डायफिनिल और हिलाच आपण काय करणार आहे बायफिनिल ओके लक्षात काय ही आपली फिटिंग रिएक्शन आहे पण फिट होतात दोन अरिल ग्रुप्स एकमेकाला इथं फिट झाले लक्षात आता मग समजा तुम्ही आता ह्या ठिकाणी एखादी दुसरी रिएक्शन जर इथे घेतला असेल तर ते आपल्याला कसे लिहिता येईल बघा फिटिंग रिएक्शन मध्ये समजा मी इथे घेतले पर्टिक्युलर रिएक्शन घ्या
समजा आपण इथे घेतला असेल फ्लोरोबेन्झीन घेतला, ओके, 2 फ्लोरोबेन्झीन किंवा एकदाच तुम्ही ट्वाइस पण लिहू शकताय, ओके, 2 वेळा अरिल हॅलाइड्स न लिहिता एकदाच तुम्ही ट्वाइस असं लिहू शकताय, ओके. याच्या पुढे काय करणार तुम्ही, काय करणार इथं काय लिहिणार आहे, ओके, 2 मॉलिक्युल्स, ओके, 2 मॉलिक्युल्स ऑफ फ्लोरोबेन्झीन, आपला काय आहे फ्लोरोबेन्झीन, त्याची रिएक्शन 2 atoms of sodium in presence of dry ether, त्यामुळे आपल्या इथं रिएक्शन मध्ये 2 बेन्झीन रिंगचं कॉम्बिनेशन होणार, ओके, 2 बेन्झीन रिंग कंबाईन होणार, क्या शक्ती ना या 2 बेन्झीन रिंगचा आपल्या इथे कॉम्बिनेशनल आहे, ओके. त्यालाच आपण काय म्हणणार आहे डायफिनिल और बायफिनिल, चलो हे डायफिनिल काय येणार आहे प्लस बायफिनिल प्लस काय येणार आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ NaCl, ओके, प्लस 2 NaCl. लक्षात अशा पद्धतीने आपल्या इथं फिटिंग रिएक्शन मिळेल. फिटिंग रिएक्शन मध्ये काय 2 अरिल हॅलाइडचं कॉम्बिनेशन आहे, हे 2 अरिल ग्रुप्स एकमेकाला कपल होतात, कंबाईन होतात, त्यावेळी आपल्याला डायफिनिलचं फॉर्मेशन होतं. आणि रूटचं फिटिंग मध्ये काय एक अल्किल हॅलाइड आणि एक अरिल हॅलाइड, यांच्यामध्ये अल्किल ग्रुप हा अरिल ग्रुपला फिट होत असतो, पुन्हा आपण त्याला काय म्हणत असतो रूटचं फिटिंग रिएक्शन, हे लक्षात ठेवायचं. काय आपल्या रूट्स फिटिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ अल्किल अरिल हॅलाइड्स, आणि फिटिंग मध्ये फक्त 2 अरिल हॅलाइड एकमेकाला कपल होत असतात, कंबाईन होत असतात, ओके. लक्षाला हा डिफरन्स दोघांच्या मधला. आणि त्यानंतर आपली ओनली रूट्स रिएक्शन होते, फक्त रूट्स रिएक्शन हे आपण अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन मध्ये बघितलं. फक्त रूट्स रिएक्शन मध्ये काय होतं 2 अल्किल हॅलाइडचं कॉम्बिनेशन, त्याला रूट्स रिएक्शन म्हणतात. एक अरिल हॅलाइड एक अल्किल हॅलाइड यांचं कॉम्बिनेशन असेल तर रूटचं फिटिंग रिएक्शन. आणि फक्त 2 अरिल हॅलाइड्स मध्ये 2 अरिल ग्रुपचं कॉम्बिनेशन असेल तर त्याला काय म्हणायचं फिटिंग रिएक्शन. मला काय म्हटलंय रूटचं रिएक्शन मध्ये 2 अल्किल हॅलाइड, रूटचं फिटिंग रिएक्शन मध्ये एक अल्किल हॅलाइड एक अरिल हॅलाइड, आणि फक्त फिटिंग मध्ये 2 अरिल हॅलाइडचं कॉम्बिनेशन, ओके. लक्षात अशा पद्धतीने ही आपली रिएक्शन विथ सोडियम मेटल आहे, हॅलो रिंग्स ऑफ अरिल हॅलाइड्स मध्ये रिएक्शन आहे आपली, ओके. त्या रिएक्शनचा पार्ट आपल्या इथे कंप्लीट झाला, ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन अरिल हॅलाइड्स ऑफ हॅलो रिंग्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन अरिल हॅलाइड्स ऑफ हॅलो रिंग्स, हे आपली कशी असणार लक्षात. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सेकंड आपली याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, पुन्हा याच्यामध्ये ही आपली आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ओके. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ही आपली कशी असणार लक्षात घ्या. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हे आपण अरिल हॅलाइड्स मधले आपण स्टडी करणार. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन अरिल हॅलाइड्स, हे पहिली आपली रिएक्शन पुरावा झाले रिएक्शन विथ सोडियम मेटल, त्यामध्ये रूट्स फिटिंग आणि फिटिंग झालं.
न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शॉर्ट मध्ये त्याला एसएन रिएक्शन आपण म्हणतो. ओके, एसएन रिएक्शन. ओके, बघा आता aryl halides these are less reactive towards nucleophilic substitution reaction. aryl halide हा nucleophilic substitution reaction दाखवत नाही लक्षात घ्या. aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction. का aryl halide less reactive आहे nucleophilic substitution reaction साठी? तर याचे रिझन सुद्धा आपण स्टडी करणार आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटले बघा आपण, aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction. nucleophilic substitution reaction. Okay, nucleophilic substitution reaction. Okay, लक्षात aryl halide हा आपला काय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही किंवा लेस रिएक्टिव्ह आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी, म्हणजे लो रिएक्टिव्ह आहे aryl halide चे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बरोबर. का aryl halide न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही किंवा दाखवलं तर तो एकदम स्लो रेट मध्ये दाखवत असतो? याचं रिझन आपल्याला स्टडी करायचं आहे. याचे 2 फॅक्टर्स आहेत. ओके, these low reactivity of aryl halides, okay, less reactivity of aryl halides depends on 2 factors. ओके, 2 फॅक्टर्स वरती याची aryl halides आपली लेस रिएक्टिव्हिटी काय आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला ते आपण सांगणार लक्षात घ्या. ओके, लेस रिएक्टिव्हिटी ऑफ aryl halides डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. कुठले 2 फॅक्टर्स आहेत मग? कुठले 2 फॅक्टर्स आहेत? पहिला आहे रेझोनन्स इफेक्ट. पहिला काय आपला रेझोनन्स इफेक्ट आणि सेकंड काय आपला ओके हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन एटम किंवा त्यालाच आपण काय म्हणूया sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन एटम. sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन एटम. ओके, sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन एटम. ओके, या 2 फॅक्टर्स मुळे aryl halide हा आपला लेस रिएक्टिव्हिटी दाखवत असतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बरोबर. लक्षात आहे का? मग आता ही 2 फॅक्टर्स ही का न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन चा रेट आपला कमी करत असतात त्याचं रिझन आपल्याला स्टडी करायचं आहे. पहिला बघा रेझोनन्स इफेक्ट आहे. लेस रिएक्टिव्हिटी ऑफ aryl halides डिपेंड्स ऑन रेझोनन्स इफेक्ट. हा रेझोनन्स इफेक्ट काय असतो लक्षात घ्या. रेझोनन्स इफेक्ट मध्ये the lone pair of electrons present on halogen atom is in conjugation with pi electrons of aromatic ring. बघा मी काय म्हणतोय aryl halides मध्ये halogen atom वरती ज्या इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर आहेत त्या काय करतात aromatic रिंगच्या म्हणजे बेन्झीन रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्जुगेशन मध्ये असतात. कॉन्जुगेशन मध्ये काय अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन त्या करत असतात. बघा मग कसं होत असतं रेझोनन्स इफेक्ट मध्ये आपण बघूया एक्झाम्पल आपण इथे घेऊया. याच्यामध्ये क्लोरोबेन्झीन रेझोनन्स ऑफ क्लोरोबेन्झीन रेझोनन्स ऑफ क्लोरोबेन्झीन. ओके, क्लोरोबेन्झीनचा रेझोनन्स आपण इथे स्टडी करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हॅलोजन वरती प्रेझेंट असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्जुगेशन मध्ये कसली येते ती बरोबर आहे. आता हे कसं येणार बघा क्लोरोबेन्झीनला क्लोरोबेन्झीन कसा लिहिणार क्लोरोबेन्झीन बेन्झीन रिंग काढा
अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. बेन्झीनला कोणाने असणार क्लोरीन. ओके हा काय झाला क्लोरोबेन्झीन. बरोबर आहे. हा काय झाला आपला क्लोरोबेन्झीन. आता त्याच क्लोरोबेन्झीन मध्ये हॅलोजन वरती किती इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर प्रेझेंट असतात हे आपल्याला बघायचं आहे. लोन पेअर म्हणजे काय नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. जे इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये येत नाहीत त्याला आपण काय म्हणत असतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. बघा मग हॅलोजन इथं आपण क्लोरीन घेतलेला आहे. कुठलाही हॅलोजन तुम्ही घ्या. कुठल्याही हॅलोजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आपले 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. आणि त्यातला एक इलेक्ट्रॉन काय करतो तर ह्या कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होत असतो. मग राहिला एकच इलेक्ट्रॉन. ओके एक इलेक्ट्रॉन काय होत असतो ह्या कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होत असतो. आता 7 मधले एक इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेले. किती इलेक्ट्रॉन आले 6 इलेक्ट्रॉन आले. मग ते 6 इलेक्ट्रॉन काय होतात तर त्या क्लोरीनच्या एटम वरती असे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून प्रेझेंट असतात. लक्षात का असे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून आपले काय असतात प्रेझेंट असतात. बरोबर आहे. मग आता कसं होईल बघा याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्या 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत क्लोरीन वरती. आपण काय सांगितलं तर रेझोनन्स इफेक्ट मध्ये हॅलोजन एटम वरती असणारी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही काय होत असते पाय इलेक्ट्रॉनच्या एरोमेटिक रिंगच्या पाय इलेक्ट्रॉनच्या कॉन्जुगेशन मध्ये असते. लक्षात घ्या. ओके लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन हॅलोजन एटम इज इन कॉन्जुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ बेन्झीन रिंग किंवा एरोमेटिक रिंग. आता मग पाय इलेक्ट्रॉन्स कुठले असतील बेन्झीन रिंग मध्ये आपले हे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असे असतात. त्यामध्ये जो डबल बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं जो डबल बॉन्ड आहे डबल बॉन्ड मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आपण काय म्हणत असतो पाय इलेक्ट्रॉन्स असं म्हणत असतो. किती मग सांगा डबल बॉन्ड आहे इथं बेन्झीन मध्ये आपले 1 2 3 किती डबल बॉन्ड्स आहेत 3 डबल बॉन्ड. 3 डबल बॉन्ड मध्ये आता ही पाय इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. एका डबल बॉन्ड मध्ये 2 पाय इलेक्ट्रॉन्स. 3 डबल बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन आले 6 पाय इलेक्ट्रॉन्स आले. लक्षात घ्या. मग ही हॅलोजन वरती प्रेझेंट असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्या काय करतात तर ह्या बेन्झीन रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्जुगेशन मध्ये असतात. कॉन्जुगेशन म्हणजे काय अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. बघा मग कसं होणार आता याच्यामध्ये इथं लक्षात घ्या. आता इथे क्लोरीन आहे. क्लोरीन हा हॅलोजन एटम आहे. त्याच्यावरती 3 इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर आहेत. ओके 3 जोडे लक्षात घ्या. आता एक इलेक्ट्रॉनची लोन पेअर इथं असे आपली कॉन्जुगेशन मध्ये आली. ओके ह्या क्लोरीनने इलेक्ट्रॉनची पेअर आपली इथं दिलेला आहे. त्यावेळी काय होणार इथला कार्बन काय करणार हा कार्बन हा परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी. की इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतला त्यावेळी आपल्याला रेझोनन्स कसा निघेल बघा. रेझोनन्स आपण कसा दाखवतो ओके हा एरो कुठला आहे नेम काय आहे एरोचं डबल हेडेड एरो. ओके याला आपण डबल हेड म्हणतो दोन्हीकडे हेड आहे लक्षात घ्या. ओके डबल हेडेड एरो. ओके आता हे बघा कसा रेझोनन्स निघाला बेन्झीन रिंग सेम काढून घ्या. इथं कुठलाही चेंज करायचा नाही. आता बघा आपण कसं होणार ही बेन्झीन रिंग तुम्ही काढलेले इथं क्लोरीनचा आयटम आहे. बरोबर आहे. आता ह्या क्लोरीन मधील एक इलेक्ट्रॉनची पेअर आपल्या इथं कॉन्जुगेशन मध्ये आले. मला सांगा एक बॉन्ड तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात 2 इलेक्ट्रॉन लागतात. मग मला सांगा इथं एक इलेक्ट्रॉनची लोन पेअर तर कॉन्जुगेशन मध्ये आलेलं आहे. त्यामुळे इथं काय होणार आहे डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. बरोबर आहे. ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं कॉन्जुगेशन मध्ये आली. ओके 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय एक बॉन्ड काय होईल ना ऑलरेडी एक तर सिंगल बॉन्ड आहे. परत ही लोन पेअर इथं आली बॉन्डिंग मध्ये कॉन्जुगेशन मध्ये आली तर इथे काय होणार आहे डबल बॉन्डचं फॉर्मेशन. ओके ही 2 इलेक्ट्रॉन्स काय घेणार इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन करतील. मग हा कार्बन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार हा पाय इलेक्ट्रॉन्स काढून घेणार
पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे ही पाय बॉन्ड काढून घेणार, त्यावेळी काय होणार याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे. परत इथला डबल बॉन्ड ऍज इट इज असेल, हा डबल बॉन्ड आपला ऍज इट इज असेल, बरोबर आहे. परत आता नेक्स्ट रेझोनन्स स्ट्रक्चर काढा तुम्ही पुढच्या. मग आता ह्या क्लोरीन वरती किती लोन केलेल्या, टोटल 3 होते ना, त्यामुळे किती राहिल्या आता 2च राहिल्या. आणि क्लोरीनने इलेक्ट्रॉन दिले, बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन दिले, त्यामुळे क्लोरीन वरती कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे. क्लोरीनने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज, आणि ह्या कार्बननं ही डबल बॉन्ड मधले पाय इलेक्ट्रॉन्स विड्रॉ केले, म्हणजेच काढून घेतले. काढून घेतल्यामुळे चार्ज कुठला, निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे, निगेटिव्ह चार्ज. आता परत कसं होणार बघा, पुढच्या रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये हा कार्बन नेक्स्ट कार्बनला इलेक्ट्रॉन देणार, ओके. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे ही पोझिशन आपली इलेक्ट्रॉन रीच आहे. परत काय होणार, हा कार्बन परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार, ओके. त्यावेळी स्ट्रक्चर कसं निघेल बघा, बेन्झीन रिंग काढून घ्या, ओके. इथला चेंज होणार नाही, हा चेंजेस होणार नाही, हे Cl, ओके. हे ऍज इट इज असतील, याच्यावरती चार्ज कुठला राहील, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. इथं काय आलं मग, डबल बॉन्ड. ह्या कार्बनने ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे इथं सिंगल बॉन्डचं काय झालं, डबल बॉन्डचं फॉर्मेशन. परत ह्या कार्बनने काय केलं की डबल बॉन्ड मधले पाय इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करून घेतले, त्यामुळे याच्यावरती परत कुठला चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे. आणि मग इथला डबल बॉन्ड आपला इथं ऍड इट इज, इथं काही चेंजेस नाही आपला, बरोबर. नेक्स्ट रेझोनन्स स्ट्रक्चर काढा. आता पुढच्या रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये काय होणार, इथला डबल बॉन्ड आहे तो आपला इथं शिफ्ट होईल, ओके. हा कार्बन परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार, ही पाय इलेक्ट्रॉन्स ओके विड्रॉ करून घेणार, ओके. त्यावेळी कसं दिसेल बघा, मग परत त्याने पाय इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करून घेतले, तर आपला रेझोनन्स स्ट्रक्चर कसं दिसणार, रेझोनन्स स्ट्रक्चर, ओके. आता काय होणार सांगा मला, इथला Cl ऍड इट इज आहे तर चेंज नाही, इथं 2 बॉन्ड केलाय, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथला बॉन्ड ऍड इट इज, इथं पण चेंज होणार नाही. हा कार्बन काय करणार आहे, इथे इलेक्ट्रॉन देणार, ओके. इथे इलेक्ट्रॉन दिल्यावरती सिंगल बॉन्डचं काय होणार, डबल बॉन्ड. हा कार्बन इथला इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार, ही पाय इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करून घेतला, म्हणून ह्याच्यावरती चार्ज कुठला आला, निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे. आता बघ परत पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्ही काढलं, त्यावेळी काय होणार बघा, हा कार्बन हा नेक्स्ट कार्बनला इलेक्ट्रॉन देणार, आणि हा क्लोरीन काय घेणार, परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार या बॉन्ड मधले. त्यावेळी आपल्याला काय मिळेल, की ओरिजिनल स्ट्रक्चर मिळेल, बरोबर आहे. ते आपल्याला ओरिजिनल स्ट्रक्चर परत मिळणार. त्याने इथं बॉन्ड दिला, इथं डबल बॉन्ड आहे, क्लोरीनने परत इलेक्ट्रॉन काढून घेतला, ओरिजिनल स्ट्रक्चर मिळेल. काढून घ्या रेझोनन्स कसा दिसणार बघा, मग की इथला बॉन्ड हा बॉन्ड ऍज इट इज आहे, इथं चेंजेस नाही. हा क्लोरीन आहे, इथं Cl, ओके. लक्षात 2 लोन पेअर आहेत. त्या क्लोरीनने काय केलंय, बॉन्ड विड्रॉ करून घेतलाय, म्हणजे डबल बॉन्डचं परत कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. हा बॉन्ड विड्रॉ केला, म्हणजे क्लोरीन वरती काय होणार आहे, ऍज इट इज परत सुरुवातीप्रमाणे. किती लोन पेअर आहेत, 3 आहेत, हे 3 लोन पेअर आहेत, हे 3 लोन पेअर आहेत की नाही, पेअर म्हणजे एक जोडी इलेक्ट्रॉनची, इथं एक पेअर आहे, इथे एक पेअर आहे, इथे एक पेअर आहे, ओके. इथं आपला हा क्लोरीन ऍज इट इज झाला, 3 लोन पेअर घेऊ, आणि हा बॉन्ड इथं दिला, तर इथं काय येणार आहे, इथं काय येणार आपला डबल बॉन्डचं फॉर्मेशन, बरोबर आहे. इथं काय येणार आहे, डबल बॉन्डचं फॉर्मेशन. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले बघा आपले त्याच्यामध्ये, की आपण पहिल्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणूया, हे सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हे थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हे फोर्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, आणि हे आपलं फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले आपले, 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत,
ह्या 5 रेसोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये तुम्ही आता बघू शकता. ओके, त्याच्यामध्ये हॅलोजन वरती असणारी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एरोमॅटिक रिंगच्या कॉन्जुगेशन मध्ये आले. आले नाही बघा, इथे डबल बॉन्ड फॉर्म केला, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, परत निगेटिव्ह चार्ज डबल बॉन्ड. समजा हे कॉन्जुगेशन असतं. कॉन्जुगेशन कसं असतं आपलं, डबल सिंगल डबल किंवा डबल सिंगल निगेटिव्ह चार्ज. समजा बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं असेल तर त्याला कॉन्जुगेशन म्हणायचं, किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, त्याला काय म्हणायचं, कॉन्जुगेशन. ऐका बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. ओके, परत बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, परत सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. ओके, म्हणजे कॉन्जुगेशन मध्ये आले की नाही बघा इथं. परत इथं पण बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, परत निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, कॉन्जुगेशन आहे. इथं पण बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, कॉन्जुगेशन, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, कॉन्जुगेशन. बरोबर. परत इथं पण बघा, इथं बघा, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, कॉन्जुगेशन आहे. ठीक आहे, लक्षात. अशा पद्धतीने काय हॅलोजन ऍटम वरती म्हणजे ह्या क्लोरीन ऍटम वरती असणारी इलेक्ट्रॉनची लोन पेअर काय होते आपली, बेन्झीनच्या म्हणजे अरोमॅटिक रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन्स बरोबर कॉन्जुगेशन मध्ये येते. कॉन्जुगेशन मध्ये आल्यानंतर आपल्याला हा जो कार्बन क्लोरीन हा जो बॉन्ड आहे, त्या कार्बन क्लोरीन बॉन्डचं नेचर कसं होतं, कसं नेचर होतं आपलं कार्बन क्लोरीन बॉन्डचं, डबल बॉन्डिंग नेचर होतं. चल का, ऑलरेडी कुठला बॉन्ड होता इथं, सिंगल बॉन्ड होता, पण रेझोनन्स काढल्यावरती कुठला नेचर कसं होतं, कार्बन क्लोरीन बॉन्डचं डबल बॉन्डेड नेचर होत असतं. लक्षात घ्या. ठीक आहे, डबल बॉन्डेड नेचर होत असतं. ठीक आहे, आता मग डबल बॉन्डिंग जर नेचर होत असेल, कार्बन क्लोरीन मध्ये डबल बॉन्ड येत असेल, तर मला सांगा मग ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे, sp2 असणार आहे. बरोबर आहे. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आपलं, sp2 असणार. ओके, लक्षात घ्या. हा कार्बन आपला कुठला आला, sp2 हायब्रिडाइज आला, डबल बॉन्डिंग नेचर असल्यामुळे हा sp2 हा sp2 हा sp2, तर हे सगळे कार्बन आपले sp2 हायब्रिडाइज आले. ओके, लक्षात घ्या का. आता मग इथं आता तुम्ही मला सांगा, कार्बन क्लोरीन बॉन्ड जर डबल बॉन्डेड असेल म्हणजे CX मध्ये आपण X म्हणजे काय, हॅलोजन ना, इथं X कुठला आहे आपला, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. बरोबर आहे. तुम्ही इथं X म्हणून आपण काय घेतला, इथं क्लोरीन घेतलाय. तुम्ही जर ब्रोमीन घेतला असता तरी सेम स्ट्रक्चर निघाले असते, आयोडीन जरी घेतला असता तरी सेम आपल्याला दोन्ही स्ट्रक्चर निघाले असते. त्यांच्यामध्ये असताना कार्बन हॅलोजन बॉन्ड हा काय येणार आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवणार आहे. ओके, डबल बॉन्ड येणार. मग मला सांगा, कार्बन हॅलोजन मध्ये डबल बॉन्ड येत असेल, कार्बन हॅलोजन मध्ये जर डबल बॉन्ड येत असेल, सांगा CX बॉन्ड इज ओके डबल बॉन्ड कॅरेक्टर. ओके, त्याला जर डबल बॉन्ड कॅरेक्टर असेल की कार्बन हॅलोजन बॉन्ड जर डबल बॉन्डेड असेल, तर बॉन्ड लेंथ कसे असणार, बॉन्ड लेंथ कसे असणार आपली, बॉन्ड लेंथ कशी होणार, बॉन्ड लेंथ कमी होणार. बॉन्ड लेंथ जेवढी कमी असणार तेवढा बॉन्ड कसा असणार आपला, स्ट्रॉंग असणार. जेवढी बॉन्ड लेंथ कमी होणार तेवढा बॉन्ड आपला स्ट्रॉंग होणार. CX bond is shows double bond character. Okay, therefore bond length is less. Bond length is less. If bond length कमी होणार, bond length कमी असेल तर bond length less and stronger bond is formed. And stronger bond is formed. लक्षात बघा आपण काय लिहिलंय, जर कार्बन हॅलोजन बॉन्ड डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवत असेल तर त्यांची बॉन्ड लेंथ कमी असणार आहे. बॉन्ड लेंथ कमी झाली तर तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करायला लागत असते. त्यामुळे बॉन्ड कसा होणार, स्ट्रॉंगर बॉन्ड फॉर्मेशन होणार. की तो बॉन्ड कसा होणार आपला, स्ट्रॉंग बॉन्ड असणार. लक्षात आहे का.
ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण जर अल्किल हॅलाइड जर बघितला असेल, अल्किल हॅलाइड मध्ये की अल्किल हॅलाइड्स मध्ये झालं, अल्किल हॅलाइड्स मध्ये काय असणार आहे, अल्किल हॅलाइड मध्ये हा जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे तो कसा असतो, सिंगली बॉन्डेड असतो. लक्षात घ्या, अल्किल हॅलाइड्स मध्ये सिंगली बॉन्डेड असेल तर बॉन्ड लेंथ आपली कशी असते, जास्त असते. बॉन्ड लेंथ जास्त असेल तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला लेस एनर्जी अप्लाय करावी लागत असते. त्यामुळे तो बॉन्ड कसा असतो, आपला वीक बॉन्ड असतो. जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढा बॉन्ड आपला कसा असणार आहे, वीक असणार आहे. ओके. तेवढं ती ब्रेक करण्यासाठी आपल्याला लेस एनर्जी अप्लाय करावी लागत असते. बरोबर आहे. म्हणजे अल्किल हॅलाइड मधला कार्बन हायड्रोजन बॉन्ड सिंगल बॉन्डेड असतो, कारण का त्यांची बॉन्ड लेंथ जास्त आहे. त्यामुळे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला लेस एनर्जी अप्लाय करावी लागत असते. आणि हॅलोअरिन्स मध्ये किंवा अरियल हॅलाइड्स मध्ये काय होत असतं, कार्बन हायड्रोजन बॉन्डचं नेचर कसं आहे, आपलं डबली बॉन्डेड नेचर. डबली बॉन्डेड जर नेचर असेल तर बॉन्ड लेंथ कशी होणार आहे, कमी होणार आहे, बॉन्ड लेंथ लेस होणार. पण जेवढी बॉन्ड लेंथ कमी असणार तेवढा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त अप्लाय करावी लागेल. त्यामुळे बॉन्ड कसं तयार होईल, स्ट्रॉंगर बॉन्ड इज फॉर्म. ओके. त्यामुळे बॉन्ड स्ट्रॉंग होणार. हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि मग इथं कार्बनचा हायब्रिडायजेशन कुठला आहे, आपला sp2 आहे. डबली बॉन्डेड कार्बन असेल तर आपला कार्बन कसा असतो, sp2 हायब्रिडाइज्ड. ओके. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम पेक्षा हा कसा असतो, आपला कसा असतो, आपला स्ट्रॉंग असतो. लक्षात घ्या, त्याचं इलेक्ट्रॉनिक जास्त असते sp3 पेक्षा. ओके. त्यामुळे हा बॉन्ड आपला इझिली ब्रेक करता येणार नाही. ओके. हा बॉन्ड आपण इझी ब्रेक करू शकणार नाही. मग आपल्याला जर बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर मोर एनर्जी अप्लाय करावी लागत असते. मग मोर एनर्जी अप्लाय करता लागत असेल तर अरियल हॅलाइडची रिऍक्टिव्हिटी आपली कमी होत असते. लक्षात घ्या, जेवढा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कमी एनर्जी लागणार तेवढी अरियल हॅलाइडची रिऍक्टिव्हिटी जास्त असते. बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल तर तो ब्रेक करण्यासाठी मोर एनर्जी आपण अप्लाय करणार आहे. त्यामुळे अरियल हॅलाइड कसा असणार आहे, आपला लेस रिऍक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिऍक्शन. लक्षात येते. आता मग ह्याच्यामध्ये तुम्ही आता मला सांगायचं, रेझोनन्स स्ट्रक्चर आपण काढल्यावरती निगेटिव्ह चार्ज कुठे आलाय, आपला ही पोझिशन कुठली आहे, आर्थो पोझिशन. ही पोझिशन कुठली आहे, आपली पॅरा पोझिशन. ही पोझिशन कुठली आहे, आपली परत आर्थो पोझिशन आहे. ओके. म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर काढल्यावरती आपल्याला आर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, परत आर्थो पोझिशन. लक्षात येते का, आर्थो आणि पॅरा पोझिशन वरती कुठला चार्ज सेपरेट झालाय, निगेटिव्ह चार्ज सेपरेट झालाय. बरोबर आहे. मग आर्थो पॅरा पोझिशन वरती निगेटिव्ह चार्ज सेपरेट होत असेल तर त्या पोझिशन कशा असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात. मग त्या इलेक्ट्रॉन रिच पोझिशन वरती जर का आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच केले, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर आपण इथं अटॅच केले तर अरियल हॅलाइडची रिऍक्टिव्हिटी आपली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपण आर्थो आणि पॅरा पोझिशन अटॅच करणार तेवढी अरियल हॅलाइडची रिऍक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. लक्षात घ्या. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग हे जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर्थो पॅरा पोझिशनला जर आपण अटॅच केले तर काय होणार, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा आपला स्ट्रॉंग रिएजंटच्या प्रेस मध्ये हा ब्रेक होऊ शकतो आणि न्यूक्लियोफाइलचं सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी होऊ शकतं हायड्रोजन ऍटमच्या ठिकाणी. ओके. त्यामुळे आता तुम्ही एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये अरियल हॅलाइड हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हा दाखवत नाही, दाखवतं these are less reactive towards nucleophilic substitution reaction. त्याचं रिझन काय, रेझोनन्स इफेक्ट आणि sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ कार्बन एटम. मग रेझोनन्स इफेक्ट मध्ये काय होत असतं, lone pair of electrons present on halogen atom is in conjugation with pi electrons of aromatic ring. ओके. हॅलोजन मध्ये असणारी lone pair of electron, ओके, aromatic ring च्या पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्जुगेशन मध्ये आपली येत असते. त्यामुळे कार्बन हायड्रोजन बॉन्ड कसा होतो, डबली बॉन्डेड होत असतो. डबली बॉन्डेड झाल्यामुळे बॉन्ड लेंथ आपली कशी होते, कमी होते. बॉन्ड लेंथ कमी झाल्यामुळे बॉन्ड आपला स्ट्रॉंग होत असतो. लक्षात घ्या, स्ट्रॉंगर बॉन्ड तयार होतो. स्ट्रॉंग बॉन्ड झाला असेल तर तो ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागत असते. त्यामुळे अरियल हॅलाइड हा लेस रिऍक्टिव्ह असतो.
टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। आणि sp2 हायब्रिडाइज स्टेट म्हणजे काय, इथला कुठलाही कार्बन बघा आधी हायड्राइड्स बोलला, याचं नेचर कसं आहे sp2 हायब्रिडाइज। ओके, sp2 हायब्रिडाइज स्टेट असेल कार्बनची तर तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो। ओके, लक्षात आलं, त्यामुळे तो ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करावी लागत असते। आणि मग ह्यात जर अडिल हॅलाइडची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपल्याला जर करायची असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याला अल्फा आणि पॅरा पोझिशनला ओके इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपल्याला अटॅच केलं पाहिजे। मोर इज द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍट अल्फा अँड पॅरा पोझिशन, मोर इज द रिएक्टिव्हिटी ऑफ अडिल हॅलाइड्स। ओके, जेवढ्या अल्फा पॅरा पोझिशनला आपली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त आले असणार तेवढी अडिल हॅलाइडची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची रिएक्टिव्हिटी आपली इन्क्रीज होणार आहे। लक्षात सगळ्यांना का अडिल हॅलाइड लेस रिएक्टिव्ह आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला, आणि रिएक्टिव्हिटी कधी वाढणार आहे, अल्फा पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले। लक्षात ओके, त्या लेक्चरला आपण हा आपला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा टोटल स्टडी केला आहे, का लेस रिएक्टिव्ह आहे, त्याच्या पण आपण ऍप्लिकेशन्स आणि ह्याच्या रिएक्शन आपण स्टडी करणार आहे। ओके, थँक्यू।